मध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत अशी छान अशी काकडी। तर आता ह्या बाजारामध्ये आपल्याला काकड्या अशा हिरवे मिळतात, त्यांना छान अशा सोलून यांचे बारीक असे कट करून घ्यायची काकडी आपल्याला। इथं मी त्याला तडका देणार आहे। थोडेसे शेंगदाणे भाजून आपल्याला त्याचं कूट करायचं आहे जाडसर। एक कांदा, एक टोमॅटो, लिंबू, लसणाच्या 4 पाकळ्या, हे फिक्के हिरव्या मिरच्या आहेत। तर ह्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या आपल्याला, कमी तिखट असतात ह्या, कोथिंबीर आणि कढीपत्ता। एवढ्या साहित्यात छान अशी आपली खमंग अशी काकडी कोशिंबीर तयार होईल। तर मी आता हे सर्व छान असं कटिंग करून शेंगदाणे भाजून तुम्हाला दाखवते। हे बघा, मी काकडी छान अशी सोलून बारीक कट करून घेतली आहे। हे आपले शेंगदाण्याचं पण आपण कूट छान असं जाडसर करून घेतलंय। हे आलू भुजिया थोडेसे घेतलेत, शेव हे आपण सगळं कटिंग करून घेतलंय। त्याच्यात कढीपत्ता, लसूण आणि मिरची ह्याचा एक मी छान असा तडका कढईत तेल टाकून तयार करून घेते। छान असं मी तेल गरम केलंय, त्यात सुरुवातीला आपण टाकणार आहे लसूण। थोडासा लसूण तळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता आणि मिरची घालून छान असं फ्राय करायचं। लसूण छान असं क्रंची झाल्यानंतर त्यात आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे, त्यात टाकायचे आपल्याला मिरच्या, म्हणजे आपला तडका तयार होईल। अशी काकडी कटिंग करून घेतलेली आहे, त्यामध्ये आपण आता घालणार आहोत थोडासा कांदा कट केलेला, छान असा बारीक कांदा, त्यात घालणार आहोत बारीक चिरलेलं टोमॅटो। त्यामध्ये आपल्याला घालायचे आपण थोडीशी तीळ टेस्टसाठी, त्यामध्ये आपल्याला घालायचे परत छान असे बारीक केलेले शेंगदाणे, आणि यामध्ये आता आपल्याला त्यावर टाकायची कोथिंबीर। हे बघा, मी सर्व कापलेले कांदा, टोमॅटो आणि काकडी त्यात टाकलेलं आहे। त्यामध्ये आता आपण घालणार आहोत असा थोडासा चाट मसाला। त्यानंतर आपल्याला मसाले त्यात ऍड करायचे आहेत, थोडंसं तिखट, थोडंसं मीठ, तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाका, थोडीशी हळद, आणि त्यामध्ये आपल्याला घालायचे थोडंसं 1 चमचाभर फक्त पावभाजी मसाला टेस्टसाठी, थोडासा पावभाजी मसाला मिक्स करून घेतलंय आणि इथं स्टीलच्या पातेल्यात टाकलंय। यावर मी आता टाकणार आहे 1 कापलेलं लिंबू पिळून टाकायचे आपल्याला। हे बघा, लिंबू त्यात थोडंसं घालायचंय म्हणजे टेस्ट छान लागते, आणि त्यामध्ये आपण तयार केलेला तडका आपल्याला ऍड करायचा। मी आता हा तडका त्यावर टाकते, म्हणजे आपली काकडी अगदी छान अशी व्यवस्थित लागेल। ही बघा, खमंग चटपटीत काकडी आपली तयार आहे। त्यामध्ये आपण थोडेसे शेव घातले तर टेस्ट आणखी छान लागेल, म्हणून आपण त्यात थोडेसे शेव घालणार आहोत। आणि हे बघा, हे एकशे मिक्स करायची, म्हणजे आपली छान अशी काकडी खमंग अशी तयार होईल। तर मग चटपटीत अशी खमंग काकडी आपली तयार आहेत। अशी काकडी नक्की बनवा, लवकर बनते, अगदी सहज सोपी रेसिपी आहे। नक्की ट्राय करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच, बाय।